महायुतीच्या फॉर्म्युलाची ही बातमी आहे। लोकसभेचा महायुतीचा जो फॉर्म्युला आहे त्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या 48 पैकी 32 जागा भाजप लढणार अशी चर्चा आहे, तर शिवसेनेला यापैकी 12 आणि राष्ट्रवादीला फक्त 4 जागा सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे। पण त्यावरून आता नाराजी नाट्य समोर येण्याची शक्यता आहे। भाजपच्या फॉर्म्युलावर सेना राष्ट्रवादी नाराज असल्याचं बोललं जात आहे, तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप किती जागा लढणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। भाजपने 48 पैकी 32 जागा लढण्याचा प्रस्ताव शिवसेना आणि राष्ट्रवादीला सादर केला आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने या फॉर्म्युलाला विरोध केल्याची माहिती आहे। पाहूयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभेच्या 48 पैकी 32 जागा भाजप लढणार। शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 4 जागा सोडणार। भाजपच्या फॉर्म्युलावर सेना राष्ट्रवादी नाराज। महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपला लोकसभेच्या जागा वाटपातही मोठा वाटा हवा असल्याचं सांगितलं जातंय। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। या भेटीत भाजपनं 32-12-4 या फॉर्म्युलावर चर्चा केल्याचं सांगितलं जातंय। शिवसेनेचे जे खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत तेवढ्या जागाही भाजप सोडायला तयार नसल्याची माहिती आहे। शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या नाशिक आणि शिर्डी सारख्या मतदारसंघांवरही भाजपनं दावा ठोकलाय। मागणी काय त्याच्यात मागणी करण्यामध्ये काहीच गैर नाही आहे। कसं आहे की आज भारतीय जनता पक्षाची ताकद नाशिक शहरामध्ये नाशिकच्या या परिसरामध्ये सगळ्यात जास्त आहे, परंतु शेवटी आता आपण महायुतीमध्ये काम करतोय, तो निर्णय पक्ष नेतृत्वानं आता तो घ्यायचा आहे। आम्ही त्यासाठी पक्षाकडे आम्ही मागणी करणार आहोत। दुसरीकडे शिवसेनेनं 22 जागांच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलंय। शिवसेनेनं 2019च्या लोकसभा निवडणुकीत 22 जागा लढवल्या होत्या, तेवढ्या जागा हव्याच असल्याचं गजानन कीर्तीकर म्हणाले। मी बोललो ना मगाशी, गेल्या 19ला 22 लढलो ना, 22 तर आमचा हक्कच आहे। आता 22 मधले कमी होतील राष्ट्रवादीला देण्यासाठी जे काय ठरेल ते, तुम्ही 4 द्या 5 द्या, तुम्ही 4 द्या 5 द्या, जे काय ठरेल ते त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांना द्यावं लागणार, तेवढे कमी होतील 22 मध्ये। तर महायुतीत मित्रपक्षांची भाऊगर्दी पाहून मनसे नेत्यांना आतापासूनच महायुतीत समावेश नको असं वाटू लागलंय। पुण्यासाठी वसंत मोरे नेमकं काय करणार जर अशी परिस्थिती आली की तुम्ही महायुतीसोबत गेला तर? नाही, असं काही नाहीये। चर्चा ज्या आहेत त्या फक्त प्रसारमाध्यमांमध्ये, प्रत्यक्षामध्ये अशी कुठली चर्चा संघटनेमध्ये झालेली नाही। महायुतीतल्या जागा वाटपात भाजपचा वरचष्मा असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। भाजप नेतृत्वाला मित्रपक्षांचे जे विद्यमान खासदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता वाटत नाही, त्यांचाही पत्ता कट होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा विरोध पाहता 32 जागांवर भाजप ठाम राहील का याबाबत उत्सुकता आहे। पुण्याहून अमोल धर्माधिकारीसह महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।